श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. 5 मिनिटे हा संदेश शांतपणे ऐकावा अशी स्वामींची आज्ञा आहे. स्वामी म्हणत आहेत, मला माहीत आहे तू जीवनामध्ये खूप दुःख यातना सहन करत आहेस. कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत आहे. तुझं सर्व दुःख संपून नवीन अध्यायाला सुरुवात होईल. स्वामींवर विश्वास ठेव आणि आत्ताच हा संदेश लाईक कर आणि पुढे ऐकत राहा. जर का तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करायला विसरू नका. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, या जगात जिथे लोक छोट्या छोट्या अडचणींना हार मानतात तिथे थोडीशी हिंमत असेल तर विजय तुमचाच असेल. म्हणून हिंमत ठेवा. जर देवाने तुम्हाला इतर कोणापेक्षा चांगले जीवन दिले असेल तर ते त्याने इतरांना अधोगतीसाठी दिलेले नाही, तर त्यांना स्वतःसारखे प्रगती करण्यासाठी दिलेले आहे. स्वामी म्हणतात, वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते. त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असते. म्हणून कधीही कोणाला कमी समजू नका. आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते ना तेव्हा धीर धरा. कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते, पण सोबतच आपल्याला काहीतरी शिकवून जात असते. त्यामुळे धीर धरायला शिका आणि आपल्या आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही ना तितका त्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून माणूस दुःखी होत असतो. असं करू नका. आपल्या चुकांचा विचार करून त्यावर कायम उत्तर शोधायला शिका. ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते ना त्या व्यक्तीची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. नक्कीच तुम्ही त्यांच्यातील एक असावे असं स्वामींना नेहमी वाटतं आणि तुम्ही त्याप्रमाणे विचार करा. आणि या विचाराशी तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे, स्वामी कृपा माझ्यावर अशीच राहू द्या असं टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा. तुमच्या चांगल्या कर्मांवर कोणी शंका घेतली तर हरकत नाही, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच असते. कोळशाच्या काजळीवर कधी शंका घेतली जात नाही. तसंच आपले विचार चांगले ठेवा. चांगल्या विचारांनीच माणूस श्रेष्ठ होत असतो. जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही. माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतो. स्वामी म्हणतात, तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल आणि तुम्हाला मागे ठेवणाऱ्या सर्व गोष्टी सोडून द्याव्या लागतील. काळजी करू नका. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होईपर्यंत वेळ लागणार नाही. स्वामींवर विश्वास ठेवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. देव तुमच्यासाठी खेचून घेईल. फक्त त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या हातात द्या. कारण त्यांच्याकडे तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. अखंड नामस्मरण करत राहा. तो तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीतून वर आणेल आणि जे काही चांगले आहे ते तुम्हाला आशीर्वाद म्हणून मिळेल. आणि स्वामी म्हणतात, स्वतःला हार मानू नका. जो सर्वांना जीवन देतो त्याच्यावरील विश्वास कधीही कमी करू नका. हे वर्ष संपण्याआधी तुमचे आयुष्य वळण घेईल. यश आणि आशीर्वादाने नेहमी तुमच्या पाठीमागे राहून ते पूर्वीपेक्षा उजळ होईल. फक्त तुम्ही स्वतः चांगले विचार करा, चांगले काम करत राहा. तुमच्या अशक्य गोष्टी शक्य करून आणण्यासाठी हा संदेश शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर करण्याने कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि अशाने तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल आणि तुमच्या अशक्य गोष्टी सहज शक्य होऊ लागतील. स्वामी म्हणतात, वेदना संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार जवळ येत आहे.
फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. त्या तणावपूर्ण परिस्थितीचा शांततापूर्ण आणि समाधानकारक अंत होत आहे आणि देव आर्थिक मदत आपल्याला पाठवत आहे. जीवन बदलणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गाने येत राहतील. फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा. प्रत्येकाला वृद्ध होण्याची संधी दिली जात नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी जगण्यासाठी सकाळी देवाचे आभार माना. देवासमोर हात जोडा, प्रार्थना करा आणि तुम्हाला दिवसभर मिळवून दिल्याबद्दल संध्याकाळी त्याचे आभार माना. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी आपल्याला मिळत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत असतात, पण आपण त्यावर समाधानी नसतो. असं असेल तर होय स्वामी माऊली, तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि हे सत्य आहे असं टाईप करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अभिनंदन, तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला आहात. तुमचा दुष्काळ संपलेला आहे. तुमच्यावर आशीर्वाद म्हणून स्वामी प्रसन्न आहेत आणि तुमच्या मनातील सर्व स्वामी महाराज इच्छा पूर्ण करतील. आयुष्याचं सुख हे कशात आहे आपल्याला माहीत नाही, पण आपल्या मनातील भाव हा नेहमी स्वामी नामस्मरणाने समाधानी ठेवा. ती खरी मनाची श्रीमंती आहे आणि श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत राहा.